नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इलेक्ट्रोस्टॅटिक टॉपिक मधला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहे. बघा काय क्वेश्चन आहे. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी फॉर कॉम्बिनेशन ऑफ 3 कॅपॅसिटर्स कनेक्टेड इन अ सिरीज. बरोबर. बघा तर आता आपल्याला या क्वेश्चन मध्ये काय करायचंय, तर आपल्याला एक्सप्रेशन फाइंड आउट करायचंय. कुणाचं, तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटीचं. कुणाच्या, तर कॉम्बिनेशन ऑफ 3 कॅपॅसिटर्सच्या. कसे कनेक्ट केले ते 3 कॅपॅसिटर्स, तर दे आर कनेक्टेड इन अ सिरीज. चला तर मग आपण पहिलं असं म्हणूया, आपल्याकडे काय असलं पाहिजे, तर 3 कॅपॅसिटर्स असले पाहिजेत आणि ते आपण कशामध्ये कनेक्ट केले पाहिजेत, सिरीज मध्ये. ओके. मग मी फर्स्ट वन पॉइंट असा याच्यामधला म्हणेल की लेट माझ्याकडे कॅपॅसिटर्स आहेत C1, C2 and C3. These 3 capacitors are connected in series with each other. बरोबर, सिरीज मध्ये कनेक्ट केलेत. आता हे जे 3 कॅपॅसिटर सिरीज मध्ये कनेक्ट केलेत, हे 3 कॅपॅसिटर मी कशाला जोडले पाहिजेत, तर बॅटरीला जोडले पाहिजेत की ज्याचा ईएमएफ काय आहे, ई आहे, की जो ईएमएफ या 3 कॅपॅसिटरला पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय करेल. येस. मग बघा 3 कॅपॅसिटर आहेत ते आपण सिरीज मध्ये जोडूया. येस, 3 कॅपॅसिटर्स आहेत ते मी अशा इथं सिरीज मध्ये जोडून घेतोय. याला इकडं एक बॅटरी जोडणं गरजेचं आहे. बॅटरी जोडली आहे मी इथे अशी. त्या बॅटरीचा ईएमएफ आहे ई. येस. कॅपॅसिटी याची म्हणून आपण इथे C1 आहे, इथं C2 आहे, इथं काय आहे रे, C3 आहे. बरोबर. आपल्याला काय करायचंय, या 3 कॅपॅसिटर्सच्या ऐवजी एकच कॅपॅसिटर फाइंड आउट करायचा आहे. त्याला म्हटलं जातं इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर ऑर द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स. येस, ठीक आहे. ओके. बघा आता या 3 कॅपॅसिटर ऐवजी एकच मी इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर इथं मांडेल. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर म्हणजे तिघांचं काम एकच कॅपॅसिटर करणार आहे. इथं आपण परत एकदा ती बॅटरी जोडणं गरजेचं आहे. येस. ईएमएफ याचा किती आहे रे, तर ई आहे. याला मी असं म्हणतो C इक्विव्हॅलंट, ऑर त्याला मी असं म्हटलं पाहिजे CS. C फॉर द कॅपॅसिटर आणि S which is for in a series. म्हणजेच इक्विव्हॅलंट कॅपॅसिटर्स when capacitors are connected in what रे, series. ओके. बघा आता मला कॅपॅसिटरच्या कॅपॅसिटी बद्दल एक जनरल फॉर्म्युला माहिती आहे. काय माहिती आहे, तर मी तसं म्हणेल वी नो दॅट C is equals to Q divided by V. येस, हा जनरल फॉर्म्युला झाला कॅपॅसिटी ऑफ अ कॅपॅसिटर. मग याच्यामध्ये कोणावरती डिपेंड आहे कॅपॅसिटीचा फॉर्म्युला, तर तो डिपेंड आहे चार्ज ऑन अ प्लेट आणि पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द प्लेट. मग C1, C2 आणि C3 कसे कनेक्ट केलेत, तर सिरीज मध्ये कनेक्ट केलेत. आणि सिरीज कॉम्बिनेशन साठी मला हे महत्वाचं स्टेटमेंट माहिती आहे की सिरीज मध्ये करंट सेम असतो आणि पोटेन्शियल डिफरन्स हा डिवाइड होतो, म्हणजे डिफरंट असतो. मग एक कशामध्ये कनेक्ट केलेत, तर सिरीज मध्ये. मग सिरीज मध्ये करंट सेम असतो. मग करंट कोणामुळे प्रोड्यूस होतो, तर करंट प्रोड्यूस होतो चार्ज मुळे. म्हणजे मला इथं म्हणावं लागेल ज्यावरती करंट सेम असतो सिरीज मध्ये, त्यावरती याच्यामध्ये कोण सेम असला पाहिजे, चार्ज. म्हणजे या तिन्ही प्लेट वरती असलेला चार्ज सेम असला पाहिजे. मी असं अज्युम करतो याच्यावरती प्लस क्यू चार्ज आहे, इथे मायनस क्यू चार्ज आहे, इथे प्लस क्यू चार्ज आहे, इथे मायनस क्यू चार्ज आहे, इथे प्लस क्यू आणि इथे कुठला वाला चार्ज आहे रे, तर मायनस क्यू. म्हणजे मॅग्नेट्यूड ऑफ द चार्ज कसे राहिले रे, सेम राहिलं. सेम याच्यावरती मी असं म्हटलं पाहिजे इथे प्लस क्यू आणि इथे काय रे, तर मायनस क्यू. याच्यामध्ये आपण असं म्हणूया ही जी बॅटरी आहे ही याच्या अक्रॉस V एवढा पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप करते, म्हणजे V पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप करते. सिमिलरली इकडच्या केसमध्ये पण किती पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप केला पाहिजे, तर V एवढाच. का, तर या तिघांचं जे काम आहे तो एकटाच करतो इथे. आता मला कळतं सिरीज मध्ये कोण सेम होता, तर चार्ज सेम होता. मग हे जे पोटेन्शियल डिफरन्स आहे C1, C2 आणि C3 च्या अक्रॉस कनेक्ट केलेलं, जे की या बॅटरीमुळं डेव्हलप होतंय, हे मी असं म्हणू शकतो डिवाइड होतंय की जे C1 च्या अक्रॉस आहे V1, C2 च्या अक्रॉस आहे V2 आणि C3 च्या अक्रॉस आहे V3. म्हणजे मी असं म्हटलं पाहिजे V1, V2, V3 आर द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस C1, C2 and C3 रिस्पेक्टिव्हली. मला कळतंय
पोटेन्शियल डिफरन्स काय होतंय इथे तर डिफरंट होतंय म्हणजेच डिवाइड होतंय. मग हा जो फॉर्म्युला आहे C इज इक्वल्स टू Q बाय V, मी याला अशा फॉर्म मध्ये मांडेल की Q आणि V मध्ये कोण चेंज होतंय तर कोण चेंज होतंय तर पोटेन्शियल डिफरन्स चेंज होतंय म्हणजे मी असं म्हणेल V इज इक्वल्स टू Q डिवायडेड बाय काय रे C. येस, आता सर्वांचं लक्ष इकडे असू द्या. मी काय करेल आता याच्यानंतरच्या वाल्या पार्टमध्ये तर मी C1 च्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काढेल, C2 च्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स काढेल आणि C3 च्या अक्रॉसचा काय काढेल रे तर पोटेन्शियल डिफरन्स काढेल. मग तो कसा मांडला पाहिजे तर लक्ष असू द्या, मी याच्यामध्ये असं म्हणेल हा जो मला V1 भेटेल तो मी मांडला पाहिजे काय रे तर Q डिवायडेड बाय C1. कुठल्या फॉर्म्युल्यानी तर या फॉर्म्युल्यानी. V म्हणजे इथं मी याच्या अक्रॉस काढतोय तर V1, Q याच्यावरती असलेला चार्ज, C इथलं कॅपॅसिटी C1. सिमिलरली V2 इज इक्वल्स टू Q डिवायडेड बाय काय येईल रे तर C2 आणि V3 इज इक्वल्स टू काय येईल रे तर Q डिवायडेड बाय येईल C3. येस, आता सिमिलरली मला इथलं पोटेन्शियल फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर वी कॅन से दॅट V इज इक्वल्स टू मी असं म्हटलं पाहिजे Q डिवायडेड बाय काय रे तर C इक्विव्हॅलंट किंवा CS. आता नेक्स्ट वन पॉइंट खूप महत्वाचा पॉइंट आहे बघा हा. हे जे पोटेन्शियल आहे जे की या बॅटरीमुळे डेव्हलप होतं या तिघांच्या अक्रॉस, हे पोटेन्शियल म्हणजे वेगळं काही नसून तर या इंडिव्हिज्युअल पोटेन्शियलची काय असली पाहिजे तर ऍडिशन असली पाहिजे. म्हणजे मी असं म्हणेल इथे हिअर इथल्या केसमध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स आहे तो पुन्हा एवढा असला पाहिजे तर V1 प्लस V2 प्लस पुन्हा एवढा रे तर V3 एवढा असला पाहिजे. मग आपल्याकडे V आहे ते मी इथं पुट करेल, V1 V2 आणि V3 आहेत ते मी इथं पुट करेल. बघा आपल्याला काय रिझल्ट भेटेल तर V इज इक्वल्स टू Q डिवायडेड बाय C इक्विव्हॅलंट विच इज इक्वल्स टू Q डिवायडेड बाय C1 प्लस Q डिवायडेड बाय C2 प्लस Q डिवायडेड बाय काय आलं रे C3. मग मी असं म्हणेल इथे Q डिवायडेड बाय C इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू, लक्ष द्या इथे न्यूमरेटर मध्ये Q Q Q आहे तो मी कॉमन घेईल. मग आतमध्ये काय राहील ब्रॅकेटच्या तर 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन C3. येस, नाउ दिस Q Q गेट कॅन्सल आणि मग आपल्याला फायनल वाला आन्सर काय भेटेल तर 1 अपॉन C इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन C2 प्लस 1 अपॉन काय रे तर C3. दिस इज नथिंग बट युअर एक्सप्रेशन फॉर द इक्विव्हॅलंट capacitance when the capacitors are connected in a series. पण हा जो रिझल्ट भेटलाय तो मला कुणाचा भेटलाय तर 1 अपॉन C इक्विव्हॅलंट चा रिझल्ट भेटलाय. मग मी काय करेल तर बघा इथं डिनॉमिनेटर काय आहे C1 C2 आणि काय आहे C3 आहे. मला काय करावं लागेल इकडची RHS सॉल्व करावी लागेल आणि आलेल्या रिझल्टचा रेसिप्रोकल घ्यावा लागेल, त्यावेळी मला C इक्विव्हॅलंट भेटेल. का तर इथं रिझल्ट कुणाचा भेटणार आहे मला तर 1 अपॉन C इक्विव्हॅलंटचा भेटणार आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, काही वेळा याच्यामध्ये इथं 3 कॅपॅसिटर्स दिलेत, याच्याऐवजी तुम्हाला 2 कॅपॅसिटर्स पण कनेक्ट करून रिझल्ट फाइंड आउट करायला सांगतील. मग त्यावेळी फक्त तिसरा कॅपॅसिटर अवॉइड करायचा. सिमिलरली येस इथल्या केसमध्ये फक्त तिसरा वाला पार्ट गायब होईल, तिसरा वाला पार्ट गायब होईल आणि तुमचं वाला आन्सर काय येईल बघा तर 1 अपॉन C इक्विव्हॅलंट इज इक्वल्स टू 1 अपॉन C1 प्लस 1 अपॉन काय रे C2. ते सॉल्व करायचं आणि त्याचा रेसिप्रोकल फाइंड आउट करायचं म्हणजे तुम्हाला काय भेटेल C इक्विव्हॅलंट भेटेल. ओके, थँक्यू.